नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संग्राम मळेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री म्हणजेच काय, तर त्याला आपण त्याला त्रिकोणमिती असं म्हणतो. तर ट्रिग्नोमेट्री हा एक ग्रीक वर्ड आहे जो 3 शब्दांपासून तयार झाला आहे. त्यातला फर्स्ट वर्ड आहे ट्राय. ट्राय मीन्स 3, गोना मीन्स साइड्स आणि मेट्रॉन म्हणजेच मेजरमेंट, 3 साइड्स मेजरमेंट. त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रिगोनोमेट्री. आता 3 साइड्स कोणत्या क्लोज फिगर मध्ये असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर ती फिगर असते ट्रायंगल, बरोबर, ज्याच्यामध्ये आपल्याला इयत्ता 10वी मध्ये फक्त राईट अँगल ट्रायंगलचाच वापर करायचा आहे. मग आता राईट अँगल ट्रायंगल साठी ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय, त्याचं मेजरमेंट कसं करायचं हे आज आपण शिकणार आहोत. तर मी सुरुवातीला ABC हा काय घेतला, एक राईट अँगल ट्रायंगल घेतला, ज्याच्यामध्ये अँगल बी हा किती आहे, 90 आहे. आणि लक्षात ठेवा, जर ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल तरच आपण इयत्ता 10वी पर्यंत ट्रिग्नोमेट्रीचा वापर करू शकतो, हे लक्षात ठेवा. तर आता ट्रिग्नोमेट्री शिकायचं म्हणजे काय, तर ह्या ट्रायंगलचे आपल्याला करायचे आहे मेजरमेंट करायचे आहे. तर आता मग मेजरमेंट कशी करायची, तुम्हाला माहिती आहे, हा जर 90 असेल तर 90 या समोरची साइड असते त्याला काय म्हणतो आपण, हायपोटेनियस, बरोबर. सपोज मी अँगल सी हा काय घेतला, मी थिटा घेतला, बरोबर. तर लक्ष द्या, अँगल थिटा ह्याच्या समोरची म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा. मी त्याला यायचं समजलं. आणि अँगल थिटाच्या शेजारची साइड म्हणजे लगतची त्याला म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, ऍडजसंट साइड ऑफ अँगल थिटा. म्हणजे इथं घेणार ऍडजसंट साइड ऑफ अँगल थिटा. समजले. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ट्रिग्नोमेट्री वापर करायची आहे. मग ट्रिग्नोमेट्री म्हणजेच काय, तर आपण लक्षात ठेवायच्यात 6 रेशो आहेत. ते 6 रेशो फक्त फॉर्म्युला टाइप मध्ये तुम्ही लक्षात ठेवा, त्याचा वापर कसा करतो, साइन. त्याच्यात 6 रेशो कोणते आहेत ते आपण सिरियली एक एक पाहणार आहोत. त्यातला सर्वात पहिला आहे साइन थिटा, दुसरा आहे कॉस थिटा, तिसरा आहे टॅन थिटा. जे तुम्ही इयत्ता 9वी मध्ये हे 3 रेशो तुम्ही पाहिलेले आहेत. आणि इयत्ता 10वी मध्ये 3 रेशो फक्त ऍड झालेत. ते कोणते, तर चौथा आहे कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. समजतंय. आता हे 6 जे आहेत ते फक्त रेशो आहेत. रेशो म्हणजे फक्त ह्या ट्रायंगल साठी वापरणार, आपण कसं वापरायचं ते आपण शिकणार आहोत. तर त्यातला सर्वात पहिल्यांदा जो तुम्हाला मागच्या वेळी सुद्धा झालेला आहे, बरोबर. तर आता लक्ष द्या, साइन म्हणजे काय असतं, तर आपण कोणत्या अँगल साठी वापरतोय, थिटा. थिटा म्हणजेच अँगल सी साठी आपण वापरतोय. तर आता लक्ष द्या, साइन म्हणजे काय असतं, तर अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. समजतंय. अपोजिट साइड ऑफ, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो मी, अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा. समजते. आणि खाली काय येते, हायपोटेनियस. समजते. मग साइन म्हणजे लक्षात ठेवायचं, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, साइन म्हणजे काय असतं, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. समजते. मला सांगा, थिटाची अपोजिट साइड कोणती आहे, तर AB.
आणि हायपोटेनस कोणता आहे ट्रायंगल मध्ये, तर AC. समजलं, एक रेशो. अशा प्रकारे आपण 6 रेशो पाहणार आहोत, ज्याच्यामधला पहिला झाला आपला साइन. समजतंय. याला सर्व रेशो आपण पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं ते सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. त्यानंतर कॉस. कॉस म्हणजे काय, तर ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थिटा. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो मी, ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थिटा आपण हायपोटेन्युस. समजतंय. साइन मध्ये फक्त काय आहे, अपोजिट आपण हायपोटेन्युस. कॉस मध्ये काय लक्षात ठेवायचं, ऍडजेसंट आपण हायपोटेन्युस. मला सांगा ऍडजेसंट साइड म्हणजे कोण आहे, तर BC. समजतंय. आणि हायपोटेन्युस म्हणजे कोण आहे, AC. समजतंय. त्यानंतर तिसरा रेशो, त्याला आपण काय म्हणतो, टॅन्जंट रेशो, किंवा आपण त्याला शॉर्ट मध्ये म्हणतो टॅन थिटा. आता टॅन म्हणजे काय, टॅन रेशो म्हणजे काय, तर लक्ष द्या. इथे काय म्हटलं आपण, अपोजिट आपण हायपोटेन्युस. कॉस मध्ये काय म्हटलं आपण, ऍडजेसंट आपण हायपोटेन्युस. टॅन मध्ये काय करायचं, फक्त आता हे 3 रेशो लक्षात ठेवले जे तुम्हाला नवीन झालेत, त्याच्यावरनं हे 3 रेशो कसे लक्षात ठेवायचे तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. फक्त हे 3 रेशो आपण जे मागच्या वर्षी पाहिलेत ते काय होते, साइन म्हणजे काय, अपोजिट आपण हायपोटेन्युस. कॉस म्हणजे काय, ऍडजेसंट आपण हायपोटेन्युस. आणि टॅन म्हणजे काय लक्षात ठेवायचं, अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थिटा. समजलं. इज इक्वल टू, आता सांगा मला अपोजिट म्हणजे कोण आहे, तर AB. आणि ऍडजेसंट म्हणजे कोण आहे, BC. म्हणजेच काय आलं बघा, ह्याच्या वरचा आणि ह्याच्या वरचा, या दोघांचा रेशो. हे 3 रेशो तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये झालेले आहेत. पुन्हा एकदा लक्ष द्या, साइन म्हणजे काय असतं, अपोजिट आपण हायपोटेन्युस. कॉस म्हणजे काय असतं, ऍडजेसंट आपण हायपोटेन्युस. आणि टॅन म्हणजे काय असतं, अपोजिट आपण ऍडजेसंट, जे तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये झालेले आहेत. आणि हे अजून सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. आणि ह्या 3 वरून आता आपण राहिलेले 3 रेशो तयार करणार आहे. मग आता कसं, तर कॉट म्हणजे काय लक्षात ठेवायचं, फक्त तर टॅनचा रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल म्हणजे काय, जो डिनॉमिनेटरला आहे तो न्यूमरेटरला घ्यायचा, आणि जो न्यूमरेटरला आहे तो डिनॉमिनेटरला घ्यायचा. समजतंय. म्हणजेच खालचा वर घ्यायचा, वरचा खाली घ्यायचा. समजतंय. कॉट म्हणजे काय, टॅनच्या उलटा करायचा. सेक म्हणजे काय, कॉसच्या उलटा करायचा. उलटा म्हणजे समजते, खालचं वर, वरचं खाली. आणि कोसेक म्हणजे काय असतं, साइनच्या उलटा, म्हणजेच रेसिप्रोकल. आता लक्ष द्या, कॉट म्हणजे काय, टॅनचा रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय, ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थिटा. समजते. ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा. म्हणजेच काय आलं, ऍडजेसंट म्हणजे कोण आहे, BC. आणि अपोजिट म्हणजे कोण आहे, AB. म्हणजे रेशो काय आला, BC अपॉन AB. तुम्ही पाहू शकता, टॅनच्या फक्त उलटा केला, काय भेटलं आपल्याला, कॉट. समजतंय. त्यानंतर सेक म्हणजे काय, तर सगळ्यात सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं, सेक म्हणजे काय असतं, तर कॉसच्या रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजेच खालचा वर, वरचा खाली. म्हणजे खाली कोण आहे, हायपोटेन्युस. तोड जाणार वरती, म्हणजे हायपोटेन्युस अपॉन ऍडजेसंट साइड ऑफ अँगल थिटा. म्हणजेच काय भेटलं तुम्हाला बघा, हायपोटेन्युस म्हणजे कोण, AC. ऍडजेसंट म्हणजे कोण, BC. म्हणजे काय आलं, AC अपॉन BC. समजलं. आणि सर्वात शेवटचा फॉर्म्युला म्हणजेच रेशो, कोसेक. कोसेक म्हणजे काय, तर साइनचा
रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजेच खालचं वर वरचं खाली. मग साईनच्या खाली कोण आहे? हायपोटेन्युस, तोच वरती जाणार. आणि खाली कोण आहे? ऑपोजिट साइड ऑफ अँगल थीटा. समजतंय? हायपोटेन्युस कोण आहे? AC. आणि ऑपोजिट कोण आहे? AB. म्हणजेच काय आलं? AC अपॉन. समजले? अगदी सोपं आहे. एकदा पुन्हा एकदा लक्ष द्या. साइन म्हणजे काय? तर ऑपोजिट अपॉन हायपोटेन्युस. हा एक लक्षात ठेवायचा. दुसरा कॉस म्हणजे काय? ऍडजसंट अपॉन हायपोटेन्युस. आणि तिसरा टॅन म्हणजे काय? ऑपोजिट अपॉन ऍडजसंट. समजते? त्यानंतर कॉट कसा करायचा? टॅनचा रेसिप्रोकल म्हणजे उलटा घ्यायचा. सेक म्हणजे काय? कॉसच्या उलटा. समजते? बघा, कॉट म्हणजे काय? टॅनचा रेसिप्रोकल. सेक म्हणजे काय? कॉसचा रेसिप्रोकल. आणि कोसेक म्हणजे काय? तर साइनचा रेसिप्रोकल. समजते? अशा प्रकारे आपले 6 रेशो आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. समजलं? त्याच्यानंतर पुढचा पॉइंट, हे सुद्धा फॉर्म्युला आहेत, हे लक्षात ठेवायचं. आता जे पाहिलं तेच लिहायचं आपल्याला. तर साइन म्हणजे काय असतं? कोसेकचा रेसिप्रोकल. समजते? म्हणजेच हे काय लिहू शकतो आपण? पुढचा पॉइंट आहे आपला रिलेशन बिटवीन ट्रिगोनोमेट्री रेशो. तर लक्ष द्या, साइन म्हणजे काय? कोसेक. समजते? किंवा कोसेक म्हणजे काय? साइनचा रेसिप्रोकल. जे तुम्हाला आता सांगितले की साइन म्हटलं की काय असतं? AB अपॉन AC. तर कोसेक म्हणजे काय? फक्त AC अपॉन AB, म्हणजे फक्त रेसिप्रोकल घ्यायचं. समजते? कॉस म्हणजे काय? BC अपॉन AC. तर कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे? तर सेक. म्हणजेच काय? BC अपॉन AC. फक्त उलट करायचं. लक्ष द्या, कॉस थिटा म्हणजे काय असतो? 1 अपॉन सेक थिटा. समजते? आणि टॅन. टॅन म्हणजे काय? तर 1 अपॉन कॉट थिटा. समजते? हा एक फॉर्म्युला म्हणजे रेशिओ आहेत. 2, 3, 4, 5, 6. समजते? पहिल्याचा शेवट म्हणजे कोसेक हा रेसिप्रोकल आहे. हा झाला आपला एक फॉर्म्युला. त्यानंतर कॉस म्हणजे काय? सेकचा रेसिप्रोकल आहे, किंवा सेक म्हणजे काय? कॉसचा रेसिप्रोकल आहे. हा झाला आपला दुसरा फॉर्म्युला. आणि टॅन चा रेसिप्रोकल कोण आहे? कॉट. आणि कॉटचा रेसिप्रोकल कोण आहे? टॅन. समजते? तर हे एकमेकाचे काय आहेत? रेसिप्रोकल आहेत. हे फक्त लक्षात ठेवायचे. त्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे इयत्ता 9वी मध्ये आपण अजून एक फॉर्म्युला पाहिला होता. तो फॉर्म्युला म्हणजे असा होता की जर तुम्ही साइन आणि कॉस ह्या दोघांचा जर रेशो घेतला, साइनचा आणि कॉसचा जर रेशो घेतला, तर तुम्हाला काय भेटतोय? तर लक्ष द्या, साइन म्हणजे काय आहे? AB अपॉन AC. समजते? आणि कॉस म्हणजे कोण आहे? तर BC अपॉन AC. तर इथं काय होतंय? ह्या AC ला AC काय होतोय? कॅन्सल होतोय. समजते? म्हणजे राहतंय काय? इज इक्वल टू AB अपॉन BC. म्हणजे वरती काय शिल्लक? AB आणि खाली काय शिल्लक राहिला? BC. म्हणजे तुम्हाला भेटला काय? AB अपॉन BC. म्हणजेच कोण भेटला तुम्हाला? ह्याच्यामध्ये बघा बरं, AB अपॉन BC म्हणजे कोण आहे? टॅन. म्हणजेच तुमचा टॅनचा अजून एक फॉर्म्युला भेटला तुम्हाला. टॅन थिटा म्हणजेच काय असतं? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. समजते? आणि ह्या फॉर्म्युलाचा आपण जास्त वापर करणार आहोत, कारण बरेच एक्झाम्पल मध्ये असं आपल्याला करावं लागतं की टॅनचं कन्वर्जन आपल्याला साइन आणि कॉस मध्ये करून नंतर एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. त्यामुळे हा फॉर्म्युला एकदम महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. समजते? तर टॅन म्हणजे काय भेटला तुम्हाला? साइन अपॉन
कॉस. मग मला सांगा बरं कॉट म्हणजे काय असेल. आता कॉट म्हणजे सर्वांना माहिती आहे टॅनचा रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजेच काय होतं खालचा वर वरचा खाली. म्हणजेच काय कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. समजते. तर आता लक्षात काय ठेवायचं तुम्हाला. लक्षात एवढं ठेवायचंय की ह्या डायग्राम वरून हे 6 रेशो तुम्हाला लक्षात राहिलेच पाहिजेत. आणि हे 6 रेशो जमले तर साइन काय आहे कोसेकचा रेसिप्रोकल म्हणजे फक्त 1 आपण म्हणजे उलट करून लिहायचंय खालचं वर वरचं खाली. कॉस म्हणजे कोणाचा आहे सेकचा आणि टॅन म्हणजे कोणाचा आहे कॉटचा रेसिप्रोकल आहे. एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर हा फॉर्म्युला टॅन म्हणजे काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि कॉट म्हणजे काय कॉस थिटा अपॉन साइन थिटा. समजते. हे 6 रेशो हा 1 2 3 4 आणि हे 5 फॉर्म्युले. 6 रेशो हे 5 फॉर्म्युले आणि मला वाटतं अजून तुम्हाला फक्त 3 फॉर्म्युले आणि एक टेबल जर तुम्ही पाठ केला तर तुमचा ट्रिग्नोमेट्री लेसन मधील सर्व टॉपिक कंप्लीट होतात. त्यामुळे महत्वाचं काय आहे हे 6 रेशो हे 5 फॉर्म्युले. समजते. आता तुम्हाला व्यवस्थित सांगतो कुठले कुठले फॉर्म्युले आहेत. कसा आला ते सांगितलं तुम्हाला. लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 हे 6 रेशो आणि हे 1 2 3 4 5 हे 5 फॉर्म्युले तुमच्या लक्षात असले पाहिजेत. ह्याचा वापर कुठं होतो कसा होतो ते तुम्हाला प्रॅक्टिस सेट चालू झाल्यावर समजेल. समजते. एकदा व्यवस्थित पाहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक पाहू. पुढचा पॉइंट आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. तर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणजे काय ते आता आपण पाहणार आहोत. पण आताच तुम्ही पाहिलं की जर ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल तर साइन थिटा सपोज मी तर थिटा घेतला तर साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा त्यानंतर कॉट थिटा आणि सेक थिटा आणि शेवटचा काय आहे आपला कोसेक थिटा. हे कसं काढतो हे सर्वांना माहिती आहे. तर एकदा व्यवस्थित पहा. हा जर अँगल थिटा असेल तर थिटाच्या समोरची काय असते अपोजिट साइड. 90 च्या समोरची काय असते हायपोटेनियस आणि थिटाच्या शेजारची तिला काय म्हणतो ऍडजसंट साइड. बरोबर. मग आताच तुम्हाला सांगितलं की 6 रेशो लक्षात ठेवायचे. तर 6 रेशो मधला पहिला रेशो कुठला आहे साइन थिटा. तर साइन म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे अपोजिट अपॉन हायपोटेनियस. मग अपोजिट कोण आहे AB. हायपोटेनियस कोण आहे AC. समजते. त्यानंतर कॉस म्हणजे काय असतं ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट कोण आहे BC आणि हायपोटेनियस कोण आहे AC. समजते. त्यानंतर टॅन. टॅन म्हणजे काय असतं अपोजिट अपॉन ऍडजसंट म्हणजेच काय AB अपॉन BC. समजलं. त्यानंतर कॉट म्हणजे काय टॅनचा रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे खालचा वर वरचा खाली म्हणजेच काय ना BC अपॉन AC. सेक म्हणजे काय तर कॉसचा रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे खालचा वर वरचा खाली म्हणजेच काय AC अपॉन BC. आणि कोसेक म्हणजे काय असतो साइनचा रेसिप्रोकल. साइन म्हणजे कोण AB अपॉन AC म्हणजेच त्याचा रेसिप्रोकल करणार AC अपॉन. समजलं. अशा प्रकारे आताच आपण पाहिलं की 6 रेशो आपण कसे काढतो. समजले इथपर्यंत. त्यानंतर हा ट्रायंगल म्हणजे कुठला ABC. हा ट्रायंगल कसला आहे तर राईट अँगल ट्रायंगल आहे हे सर्वांना माहिती आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याला आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. मग पायथागोरस थेरम काय आहे तर वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियसचा स्क्वेअर. हे सर्वांना माहिती आहे किंवा हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर हे माहिती आहे सर्वांना. मग मला सांगा हा ट्रायंगल कसला आहे
मग बघा, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू काय आहे 90. म्हणजे हा झाला राईट अँगल. राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याला आपण काय करू शकतो, पायथागोरस थेरम वापरू शकतो. मग पायथागोरस थेरम काय येतोय, तर वन साइड स्क्वेअर म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर म्हणजेच कोण, बीसी चा स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूजचा स्क्वेअर म्हणजेच काय येतोय एसी चा. समजलं, ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. इथपर्यंत काय अडचण समजले. आता पुढे बघा, आता इथनं फक्त थोडीशी ऍडजस्टमेंट करायची. तर ऍडजस्टमेंट म्हणजे काय, तर मी काय करतो सुरुवातीला, डिवाइड इक्वेशन 1 बाय ए बी स्क्वेअर. म्हणजे इक्वेशन 1 ला काय करतो मी, किंवा आधी पहिल्यांदा आपण एसी स्क्वेअर डिवाइड करू. पहिल्यांदा काय करू आपण एसी स्क्वेअर ने, म्हणजे ह्या सर्व इक्वेशनला पहिल्यांदा काय करू डिवाइड करू, नंतर ए बी स्क्वेअर ने करू, नंतर बीसी स्क्वेअर ने करू. म्हणजे तिन्ही आपल्याला पाहिजे. तर सुरुवातीला मी काय करतो, पूर्ण इक्वेशनला मी एसी स्क्वेअर ने डिवाइड करतो. म्हणजे काय भेटेल तुम्हाला, ए बी स्क्वेअर अपॉन एसी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर अपॉन एसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर अपॉन एसी स्क्वेअर. समजले. मग काय भेटतं तुम्हाला बघा, ह्याचा स्क्वेअर आहे खालच्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे हेच मी असं बोलू शकतो, ए बी अपॉन एसी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस हेच पण मी असू शकतो बीसी अपॉन एसी ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजते. आणि इथं काय होतंय, एसी स्क्वेअरला एसी स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे राहतंय का फक्त 1. समजलं. आता मला सांगा, ए बी अपॉन एसी, यात पुढे दिसतंय तुम्हाला ए बी अपॉन एसी म्हणजे काय आहे, साइन. मग इथे काय येणार साइन थिटा, पण इथं ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर, म्हणजे इथे काय येणार साइन स्क्वेअर थिटा. समजलं. प्लस बीसी अपॉन एसी, बीसी अपॉन एसी म्हणजे काय भेटलं तुम्हाला कॉस थिटा. माहिती काय येणार कॉस थिटा, पण इथं ब्रॅकेटचं काय आहे स्क्वेअर, म्हणजे इथं काय स्क्वेअर इज इक्वल टू 1. हा झाला आपला पहिली आयडेंटिटी, ज्याचा वापर आपण पूर्ण एक्झाम्पल मध्ये करत असतो. समजते. त्यानंतर पुढची आयडेंटिटी काढायची आपल्याला. ज्या प्रकारे आपण इक्वेशन नंबर 1 ला काय केलं, सुरुवातीला एसी स्क्वेअर ने डिवाइड केलं, सेम मी आता काय करतो, पूर्ण इक्वेशनला ए बी स्क्वेअर ने डिवाइड करतो. समजते. आता हे लिहून ठेवतोय तुम्ही. पहिला काय भेटलं तुम्हाला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता दुसऱ्यांदा काय करतो मी, पूर्ण इक्वेशनला कशाने डिवाइड करतोय मी, ए बी स्क्वेअर ने. तर काय भेटतंय बघा, ए बी स्क्वेअर अपॉन ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर अपॉन ए बी चा स्क्वेअर इज इक्वल टू ए सी चा स्क्वेअर अपॉन ए बी चा स्क्वेअर. समजले. तर आता मला सांगा, ए बी स्क्वेअरला ए बी स्क्वेअर काय होतोय कॅन्सल, म्हणजे शिल्लक काय राहिलं 1. समजते. इथं बीसी चा पण स्क्वेअर आहे आणि ए बी चा पण स्क्वेअर, हेच असले येतो बीसी अपॉन ए बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू एसी चा पण स्क्वेअर आहे ए बी चा पण स्क्वेअर, म्हणजे काय येते एसी अपॉन ए बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजलं. पुढं 1 ऍज इट इज आहे सगळ्यातला. आता मला सांगा, बीसी अपॉन ए बी काय पुढे दिसतंय तुम्हाला, बीसी अपॉन ए बी सॉरी कॉट म्हणजे काय, ह्याचा रेसिप्रोकल टॅनचा, म्हणजे बीसी अपॉन ए बी म्हणजे काय भेटलं तुम्हाला कॉट, म्हणजे काय आलं कॉट स्क्वेअर थिटा. इथे स्क्वेअर याच्यामध्ये स्क्वेअर घेतला इज इक्वल टू एसी अपॉन बीसी म्हणजे काय आहे, सॉरी
AC अपॉन AB म्हणजे काय भेटतं तुम्हाला सेक स्क्वेअर कोसेक, समजलं? लक्ष द्या. AC अपॉन AB म्हणजे काय आहे कोसेक, म्हणजे तर कोसेक आणि स्क्वेअर आहे म्हणून कोसेक स्क्वेअर थिटा. समजते? हेच मी असं करतो, हे प्लस आहे ह्या साईडला गेल्या काय होते मायनस, म्हणजेच हे काय होते कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येते 1. म्हणजे दुसरी आयडेंटिटी काय भेटली तुम्हाला कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि शेवटची आणि तिसरी आयडेंटिटी काय भेटते आपल्याला, ज्या प्रकारे आपण सुरुवातीला काय केलं पूर्ण इक्वेशनला AC स्क्वेअर डिवाइड केलं, त्यानंतर काय केलं आपण पूर्ण इक्वेशनला AB स्क्वेअर डिवाइड केलं. आता सेम मी काय करतो पूर्ण इक्वेशनला BC स्क्वेअर ने काय करतो डिवाइड करतो. मग काय भेटते पाहू आपण. BC स्क्वेअर ने काय करायचं पूर्ण इक्वेशनला डिवाइड करायचं. डिवाइड केलं काय येते AB स्क्वेअर अपॉन BC चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर अपॉन BC चा स्क्वेअर इज इक्वल टू AC चा स्क्वेअर अपॉन BC चा स्क्वेअर. पूर्ण इक्वेशनला काय केलं BC स्क्वेअर ने डिवाइड केलं. मग काय भेटतं तुम्हाला AB चा स्क्वेअर BC चा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट मध्ये AB अपॉन BC ब्रॅकेटचा स्क्वेअर हे लिहू शकतो आपण प्लस BC चा स्क्वेअर अपॉन BC स्क्वेअर म्हणजे काय होतं कॅन्सल राहतंय काय 1 इज इक्वल टू AC चा स्क्वेअर अपॉन BC म्हणजेच काय लिहू शकतो आपण AC अपॉन BC ब्रॅकेटचा. समजलं? आता मला सांगा AB अपॉन BC म्हणजे काय आहे tan थिटा. त्याचा स्क्वेअर असल्यामुळे काय ना tan स्क्वेअर थिटा प्लस 1 आहे असं इज इक्वल टू AC अपॉन BC म्हणजे काय आहे सेक थिटा म्हणजे सेक इथं स्क्वेअर असल्यामुळे सेक स्क्वेअर थिटा. समजते? आता सेम इथं बघा हा tan स्क्वेअर थिटा प्लस आहे ह्या साईडला काय होते मायनस म्हणजे 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा. तुम्ही हा जरी फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालतं किंवा हा जरी फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालणार. समजते? म्हणजे तिसरी आयडेंटिटी काय भेटली तुम्हाला सेक स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. समजले? म्हणजेच तुम्हाला सुरुवातीला काय झालेलं आहे 6:, त्यानंतर काय झालं तुम्हाला त्या 5 रिलेशन झाले त्यांच्यातले म्हणजे साइनचा रेसिप्रोकल कोसेक, कॉसचा रेसिप्रोकल सेक, टॅनचा रेसिप्रोकल कॉट. त्याचप्रमाणे टॅन म्हणजे काय साइन अपॉन कॉस, कॉट म्हणजे काय कॉस अपॉन साइन. हे झालं तुम्हाला. आणि ह्या 3 आयडेंटिटीज म्हणजे हे पण 3 तुम्हाला काय आहे फॉर्म्युला म्हणजे 6 ते 5 आणि 3 8 फॉर्म्युले आणि एक टेबल जो तुम्हाला ह्या नंतर घेणार आहे. समजते? यानंतर मध्ये आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण टेबल घेऊ आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करणार आहोत. एकदा व्यवस्थित पाहून घ्या. काय अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.